हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लेक. मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ घेत आहे माझी मैत्रीण नम्रता. कारण माहिती आम्हाला वेळेवर सुचलं, आम्ही थोडं आता बाहेर गेलो होतो. तर तुम्हाला माहीत आहे युवनचा बर्थडे झालेला आहे, पण त्याचा मी बर्थडे थोडं एक दिवस लेट सेलिब्रेट करत आहे. तर मी मुलांसाठी रिटर्न गिफ्ट नव्हते आणण्यासाठी बाहेर गेलो आम्ही. आता घाई गडबडीमध्ये या सगळ्या अशा बॉटल्स आणलेल्या आहे. इथे पॅकिंग चालू आहे आणि बर्थडे अगदी छोटासा राहणार आहे. छोटे छोटे मुलं बोलवले म्हणजे माझ्या मैत्रिणी आणि त्यांची मुलं आणि घरची फॅमिली. पण कसा होणार आहे बर्थडे युवनचा सेलिब्रेट नक्की व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तिथे माझी मैत्रीण आलेली तुम्हाला दाखवते. इकडे नम्रता, बाहेर गेलो होतो आम्ही आणि सामान आणला. तर तिला थोडं कामी लावत आहे, पॅकिंग वगैरे करण्यामध्ये मदत करत आहे ती मला. कारण वेळ झालेला आहे, 2 वाजून गेलेला आहे, 5 वाजता सांगितलेलं आहे. पावभाजीची तयारी माझी मैत्रीण मदत करत आहे. आणि इकडे माझी आई काढत आहे गुलाबजामुन. घरी माझी मैत्रीण आलेली आहे पूनम. आणि इकडे युवनची आजी आणि काकू आलेली आहे, म्हणजे माझी जाऊबाई आणि सासूबाई आलेल्या आहे युवनच्या बर्थडेला. यांना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच बघत असाल. अनुश्री से हाय हाय कर. हाय, ॲक्टिंग करत आहे. हाय, हां गुड. आणि ही आहे माझ्या जाऊची मुलगी अनुश्री. हां हाय. आणि इकडे आता आम्ही डेकोरेशनसुद्धा चालू केलं होतं. कारण ते आले होते त्यावेळेस थोडा वेळ गेला, म्हणजे मी व्हिडिओकडे लक्षच नाही दिलं आणि मला पण खूप गडबड झाली होती. तर मी इकडे आम्ही छोटंसं असं डेकोरेशन करत आहे. मला ती माझी जी जाऊ आहे तिचं नाव मयुरी आहे, ती थोडी हेल्प करत होती मला डेकोरेशन करण्यामध्ये. आणि असं आम्ही छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. आणि सोबतच ज्यांना मी बोलवलेलं होतं छोटासा बर्थडे मैत्रिणी वगैरे, त्या पण येणं चालू झाल्या होत्या. आणि बघा इथे आमचं डेकोरेशन रेडी आहे. युवन आणि मी दोघंजण रेडी झालेला आहो. युवनच्या ड्रेसवर मॅचिंग असा आम्ही ड्रेस घेतला होता. कसा दिसत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इकडे केकसुद्धा आलेला आहे. केक मी बनवायला टाकलेलं होतं युवनच्या ड्रेसवर मॅचिंग म्हणून. तुम्हाला मी दाखवला होता व्हिडिओमध्ये, पण कलर नव्हता दाखवला. तर असा ड्रेस केक मी बनवायला टाकला होता. तर तरी पण केक थोडा डार्कच कलरचा आला, एकदम परफेक्ट असा नाही बनला तो. तर कसा आहे युवनचा बर्थडे केक ते सुद्धा सांगा. काढला बॉल. थांब थांब थांब. हाय हाय तार आहे. थांब बेटा, 2 मिनिटं 2 मिनिटं. काय ना दे आण माझ्याकडे तिला. बघ बेबीने बॉल काढला युवी. हो हो छान आहे का युवन. युवन दू टायगर आहे. हो तू तिथे बस मागे. इकडे माझ्या मैत्रिणी आणि त्यांची मुलं सुद्धा आलेल्या युवनच्या बर्थडेला. हा कोण आहे युवन? कोण आहे? रुदान दादा आहे. युवन जे केकवर गाडी होती ती त्याला खेळायला पाहिजे होती, पण मी म्हटलं केक कापल्याशिवाय ती गाडी घेऊ नको. आणि ऐकतच नव्हता, म्हणून मग काय करावं म्हटलं. तर युवनसाठी मी गिफ्ट आणलं होतं. तुम्हाला मी एका छोट्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मिनी ब्लॉगमध्ये. मी त्याच्यासाठी वॉच घेतलेली आहे, कारण त्याला वॉच खूप आवड आहे. खूपदा वॉच म्हणतो, म्हणून मी त्यासाठी एक सिम्पलची अशी वॉच आणली होती आणि त्याला ते बघून आनंद झाला. तर त्याला काढायला लावलेली आहे इथे वॉच. आणि बघा कशी दिसत आहे. खूप छान आहे ना. तर युवनचे फ्रेंड आले, त्याच्यामुळे त्याचं सगळं लक्ष खेळण्यामध्येच होतं. केक कटिंग करण्याची त्याची इच्छा नव्हती. तो सगळ्यांना म्हणतो की बाहेर चला खेळायला. म्हणून त्यांनी जे आणलेले गिफ्ट होते ते सगळे फोडले आणि त्याला घरातच खेळणे दिले नवीन, म्हणजे जेणेकरून तो घरात थांबेल म्हणून. पण सगळा गोंधळच झाला मुलांनी, म्हणजे त्याचं लक्ष सगळं खेळण्यामध्येच होतं. आणि माझा भाऊ वगैरे यायचा होता, म्हणून आम्ही थांबलो होतो केक कटिंगसाठी. केक कट कर, चलो.
आणि इकडे युवनचं बर्थडे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. आम्ही अक्षवन करून घेतलं होतं, आदल्या दिवशी त्याचा बर्थडे होता तर, आणि सेलिब्रेशन लेट केलं त्याच्यामुळे अक्षवन तर नाही केलं आज, सगळ्यांनी ओवाळून घेतलं त्याला एक वेळा. आणि यावर्षीसुद्धा युवनचे बाबा बर्थडेला नाही तर त्याच्यामुळे थोडं मन माझं नाराज होतं, जरी मी दाखवलं नाही. पण दरवर्षी आता युवनचे बाबा 2 वर्ष झाले युवनच्या बर्थडेला नाही आहे. पहिल्या बर्थडेला त्यांना कशी सुट्टी मिळाली आणि 2 वर्ष झाले मी स्वतः एकटीच सेलिब्रेट करत आहे. तर पण मी युवनची जे खुशी आहे ते नाही थांबवू शकत, कारण युवन लहान आहे आणि त्याला आवड असते, मुलांना आवड असते बर्थडेची वगैरे. त्याच्यामुळे मला असं वाटते की त्याचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे, म्हणून मी त्याचा बर्थडे सेलिब्रेट करते. आणि मागच्या वर्षी ते नव्हतीच पण त्यांनी व्हिडिओ कॉल वगैरे केला होता, पण यावर्षी त्यांचा व्हिडिओ कॉलसुद्धा आला नाही. तिथे रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे आमचं बोलणं पण होऊन नाही राहिलं, त्याच्यामुळे सुद्धा थोडं मन नाराज होतं. पण त्यांची पण इच्छा असते की युवनचा बर्थडे सेलिब्रेट झाला पाहिजे, म्हणून त्यांनी मला म्हटले होते छोटासा का नको पण त्याचा बर्थडे कर नक्की. तर इकडे त्याचं अक्षवन वगैरे चालू आहे आणि युवनची अजिबात इच्छा नव्हती, त्याचं सगळं लक्ष गाड्यांमध्ये होतं. आणि जेव्हा त्याला सगळेजण पैसे देत होते तो कोणाचेच पैसे घेत नव्हता. त्याला गिफ्ट आवडतात, पैसे नाही. तो पैसे पहिलेपासूनच त्याला पैशाची बिलकुल आवड नाही. मी घेऊन जाईल ती पहिले. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर युवन, हॅपी बर्थडे टू यू. बापरे, काढून आता ठेवून द्यायच्यात, नंतर खेळायचं. ते राहू दे. युएन तसं नसतं मारत, गन्नी कसं मारत असते. अरे गन दे रे, सायशाला दे, सायशा हे घे, सायशा हाय कर ना ग, हाय करून दे सायशा, हाय करून दे, हाय करून दे सायशा. आता तू कसं बोलणार, तुला गन पाहिजे. इकडे चालू आहे प्लेट करणं. तर मी पावभाजी बनवली होती आणि आईने गुलाबजामुन बनवले होते, आणि माझ्या बहिणीची जी आई आहे ती मदत करत होती आम्हाला पाव वगैरे बनवण्यामध्ये. तर माझ्या सासूबाईंना आणि जाऊन जायचं होतं, तर मी त्यांना थांबवत होते इथे, कारण वेळ झाला होता. तर उद्या सकाळी जा म्हटलं त्यांना. असं झालं युवनचं बर्थडे सेलिब्रेशन. तर रात्री भरपूर वेळ झाला होता, सगळं आवरून झोपून गेलो होतो आम्ही. आणि ही सकाळची क्लिप्स आहे, या व्हिडिओमध्ये मी ॲड केली आहे. तर ही जाऊची मुलगी आहे जी युवनला उठवायला आली होती की दादा आम्ही चालू उठ म्हणून. तर ते सकाळी जायला निघाले होते गावाला. तर आता या व्हिडिओला आपण इथे संपूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.